नमस्कार, मी अकलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. यापूर्वी आपण काळ, काम, वेग या प्रकरणावर 20 प्रकार बघितले आहे. आज आपण या लेक्चरमध्ये आपण 21व्या प्रकारापासून सुरुवात करणार आहे. तर काळजीपूर्वक लक्ष द्या. पहा काय म्हटलं आहे. प्रकार नंबर हा 21. प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे पहा. अ ब क अनुक्रमे एक काम 14, 28, 42 दिवसात, म्हणजेच काय, अ 14, ब 28, क 42 दिवसात स्वतंत्ररित्या पूर्ण करतात. अ ने 4 दिवस काम केले व तो सोडून गेला. उर्वरित कामात ब ने 6 दिवस काम केले व तोही सोडून गेला. तर राहिलेले काम क किती दिवसात पूर्ण करेल. कोणाचं काम काढायचं आपल्याला, या क चं काम आपल्याला काढायचं आहे. येईल लक्षात. क चं काम कसं काढून घेऊ आता हे लक्षात घ्या. आता याच्यावर आधारित जे छोटे छोटे गणित आहे याच्यापूर्वी आपण बघितले आहे, ते व्यवस्थित जर रिव्हिजन मारले तुम्ही तर हेही गणित व्यवस्थित तुम्हाला येईल. पहा लक्ष द्या. ए हा बी आणि सी म्हणजेच काय, अ ब क असं लक्षात घेऊ आपण. पहा काय करता येईल. ए किती 14 दिवस, बी किती 28 दिवस आणि सी किती 42 दिवस येईल तुमच्या लक्षात. आता पहा काय करता येईल. अ ने काय म्हटलं आहे पहा. अ ने 4 दिवस काम केले व तो सोडून गेला. आता सोडून गेल्यानंतर काय, पहिले काम किती दिवस केले पाहू. हा ए ने 4 दिवस काम केलं. कितीपैकी एच्या कामाची स्पीड आहे 14. ठीक आहे, त्याच्यापैकी 4 दिवस काम केले म्हणजेच काय, 14 मधून 4 काढा, उर्वरित काम मिळते आपल्याला. पहा 14 मधून 4 गेले 10/14. हे का बरं असं करायचं हे आपण याच्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये साधारणतः छोटे छोटे गणित घेतले आहे. ते जर व्यवस्थित तुम्ही जर पाहाल तर या पद्धतीच्या गणिताला तुम्हाला त्रास जाणार नाही किंवा व्यवस्थित मिळेल तुम्हाला किंवा निघेल. ठीक आहे, तर पहा लक्ष द्या. आता 14 पैकी 4 दिवस काम केलं तर याचं उर्वरित काम किती 10/14. मग हे काय याचं उर्वरित काम, कोणाचं, एचं उर्वरित काम. ठीक आहे, त्यानंतर आता हे उरलेलं काम त्याने ठेवून दिलं आणि ए काय सोडून चालला गेला. मग बी येतो, पण याचं उरलेलं काम किती, तर पहा बी काय करतो. पहा काय म्हटलं त्याने, ब ने 6 दिवस काम केले, सोडून गेल्यानंतर ए ने सोडून गेल्यानंतर बी आला. मग एचं काम किती उरलेलं आहे 10/14 एचं काम उरलेलं आहे. हे लिहून घ्या. आता या ठिकाणी येऊन बी काम करतोय. बीच्या कामात काय किती काम करतोय पहा. बी ने 6 दिवस काम केले. कितीपैकी पहा, बीच्या कामाची स्पीड 28 आहे. या 28 पैकी बी ने 6 दिवस काम केले. मग या कामातले हे काम आपण वजा करू, कारण या कामात कोण येणार आहे, हे उरलेलं जे काम आहे या कामात बी येऊन काम करत आहे. येईल लक्षात. मग पहा हे काम करणे म्हणजे काय, तर या हे सोडून घेणे. आता वजाबाकी करून घेऊ आपण याची. पहा लक्ष द्या. आता हे अंक तुम्हाला थोडे मोठे मोठे दिसत आहे, थोडे छोटे छोटे करून घेऊ आपण. पहा छोटे करताना काय करायचं, इकडला भाग व्यवस्थित द्यायचा, इकडला भाग व्यवस्थित द्यायचा. आपण गुणाकार करत नाही, वजाबाकी करतोय. सध्या हे भागून टाकू. पहा काय करायचं, याच्या निम्मे करतोय मी 5, याचे निम्मे करतोय मी 7. निम्मे करणे म्हणजे 2 ने भाग देतोय. ठीक आहे ना. याचे निम्मे करतोय मी 3 आणि याचे निम्मे करतोय मी 14. 28चे निम्मे 14. येईल लक्षात. आता भाग जात नाही, असंच राहू देतो. आता पहा राहाला काय काय ते लिहून घेतोय. पहा 5/7 इथे लिहून घेतोय. 5/7 वजा 3/14. 3/14 मी ही याच्यासाठी स्टेप वाढून घेतली आहे की आपल्याला 28 गुणिला 10 किंवा 14 गुणिला 6 करायला थोडा वेळ लागतो. हे कमी वेळामध्ये उत्तर मिळते. पहा लक्ष द्या. आता काय करायचं आहे, याच्यासाठी काय करतोय आपण, तिरपा गुणाकार. आपण काढत काय आहे, बीचं काम. बीनं काम केल्यानंतर उरलेलं काम किती राहील हे काढत आहे आपण. लक्षात घ्या. चला काय होईल पहा. हां हे किती 14×5 70. हे लिहिले मी 70. ओके. त्यानंतर हा किती 7×3 = 21. किती 7 वजा हा 21 आणि छेदामध्ये काय येईल, या दोघांचा गुणाकार म्हणजे काय 7 गुणिला 14. गुणाकार करायची गरज नाही, असा गुणाकारात लिहून टाकायचा. ओके. आता पाहू आपण. मला सांगा 70 मधून 21 गेले किती राहिले, तोंडी निघते उत्तर. 70 मधून 21 गेले 49 राहते. पहा इथे लिहून घेतोय मी. हे राहिले 49 आणि छेदामध्ये काय बाकी आहे आपलं 7 गुणिला 14. ओके. आता पहा भाग जातो सरळ सरळ. 7×1 = 7, 7×7 = 49. परत 7ने इथे भाग जातो. 7×1 = 7 आणि 7×2 = 14. याचा अर्थ हे राहिले किती 1/2. हे 1/2 काय आहे, तर बीने काम केल्यानंतर उरलेलं काम म्हणजे बीचं हे उर्वरित काम आहे. हे उर्वरित काम आहे बीचं. लक्षात आलं तुमच्या. ठीक आहे ना. पहा हे एचं उर्वरित काम, एचं काम बीने चालू केलं, त्यानंतर बीने काम केल्यानंतर बीचं उर्वरित काम. आता हे जे बीचं उर्वरित काम आहे पहा लक्ष द्या, म्हणजे बी पण सोडून गेला. मग उर्वरित काम, राहिलेले काम क किती दिवसात पूर्ण करेल. आता क येणार आहे काम करायला. पहा लक्ष द्या. हा क म्हणजे सी किती काम उरलेला आहे 1/2. हा 1/2 काम उरलेला आहे. याला कोण काम करणार आहे, सी येऊन करणार आहे. म्हणजे या ठिकाणी गुणिला डायरेक्ट किती करा 42. बस झालाय.
हे सोडवलं की तुमचं उत्तर मिळते. किती मिळेल पहा, बे एक बे, बे दुणे 4 आणि बे एक बे, म्हणजे हा कटला. किती राहिलं पूर्ण उत्तर तुमचं 21. म्हणजे हा जो क आहे तो किती दिवसात, क हा 21 दिवसात काम पूर्ण करेल, काम पूर्ण करेल. अशा पद्धतीने ते उत्तर तुम्हाला मिळते. येईल लक्षात. पहा, व्यवस्थित लक्षात घ्या. हे जर स्टेप कळली तुम्हाला, मग याच्यापेक्षा कमी वेळात तुम्हाला सोडवता येते. पहा, 14, 28, 42. एने 14 दिवसापैकी 4 दिवस काम केलं, उरलेलं काम एचं आहे. 10/14 हे उर्वरित काम कोणाचं, एचं. एचं काम मी इथे ठेवलं. याच्यातलं काम हा बी करतोय, हे आपण कमी करून घेतले म्हणजे या ठिकाणी. मग आता पहा, याचा तिरपा गुणाकार केला म्हणजे उत्तर किती मिळालं आपल्याला, 1/2. हे 1/2 काय आहे, तर बीने केल्यानंतर बीचं उर्वरित काम आहे. मग हे बीने उर्वरित जे काम ठेवलं आहे ते कोण करणार आहे, सी येऊन करणार आहे. बस झालं आहे. सीने याला गुणून टाका, उत्तर मिळते तुम्हाला. किती उत्तर मिळालं, 21 दिवस. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक गणित बघू आता आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर हा 21, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलाय पहा, अ ब क अनुक्रमे एक काम 25, 40, 60 दिवसात स्वतंत्ररित्या पूर्ण करतात. अने 10 दिवस काम केले व तो सोडून गेला. उर्वरित कामात बने 15 दिवस काम केले व तोही सोडून गेला. तर राहिलेले काम क किती दिवसात पूर्ण करेल. परत कचंच काम काढायचं आहे. राहिलेले काम क किती दिवसात पूर्ण करेल. पहा, त्याच पद्धतीने सोडून घ्यायचं आहे गणिताला. हा ए, हा बी आणि सी, अ ब क. ठीक आहे ना. किती, हा 25, हा 40 दिवसात पूर्ण करतो ना, हा 60 दिवस. यांच्या कामाची ही स्पीड आहे. येईल लक्षात. एचं काम सुरू करू आपण. हा ए बरोबर काय, अने 10 दिवस काम केले. कितीपैकी पहा, लक्ष द्या. या 25 पैकी अ जर 10 दिवस काम करत असेल तर अचं उरलेलं काम लिहू शकतोय आपण. पहा, लक्ष द्या. 25 पैकी 10 दिवस काम केलं, याचा अर्थ 15/25 हे त्याचं उरलेलं काम आहे. इथे लिहून घेतोय उर्वरित काम, उर्वरित कामं. येईल लक्षात. लक्षात घ्यायचं डायरेक्ट. 25 मधून 10 मायनस करा, 15 इथे ठेवा. 15/25 जशा तसे लिहून टाका. हे त्याचं उर्वरित काम. आता बी येतोय. बी काय करतो आहे, एचं उर्वरित काम करण्यास सुरुवात करतोय. एचं उर्वरित काम किती आहे, 15/25. ठीक आहे. त्यानंतर बी किती दिवस काम करतोय पहा, ब ने 15 दिवस काम केले. याचा अर्थ काय, या ठिकाणी वजा करतोय मी. 15 छेदामध्ये किती, बचं पहा 40. 40 पैकी 15 दिवस काम ब करतो आहे या कामावर येऊन. ठीक आहे ना. म्हणजे काय करता येईल, आता हे सोडून घेऊ. आता याचं संक्षिप्त रूप करू, थोडं छोटं करू, म्हणजे आपल्याला गुणाकार करण्यासाठी सोपं जाईल. पहा, लक्ष द्या. 5 त्रिक 15, 5 5 25, 5 त्रिक 15, 5 48. ओके. आता पहा, हेच इथे लिहून घेतो आहे मी. चला, 3/5 हे लिहून घेतलं आहे मी. 3/5 वजाबाकी चिन्ह आहे जशात तसं देतो आहे. आणि 3/8 हे लिहिले मी 3/8. ओके. चला, आता हे सोडून घेऊ, कारण हे मोठे मोठे अंक आहेत, आपण छोटे करून घेतले आहेत. बघा काय करता येईल. आता तिरपा गुणाकार करू आपण. 8 त्रिक हे 24 वजा 5 त्रिक हे 15, छेदामध्ये किती, 8 पंच 40. पहा, 5 8 हे 40 राहील. ओके. चला, हे सोडून घेऊ. किती राहील पहा बरं अजून. 24मधून 15 गेले, हे राहिले आपले 9 आणि छेदामध्ये किती, 40. ओके. आता हे उर्वरित काम आहे, भाग जात नाही, राहू द्या असंच. हे उरलेलं काम कोणाचं आहे, बीचं. बीने काम केलं, जेवढं करायचं तेवढं. हे बघा, काम केलं आहे त्यांनी. केल्यानंतर बीचं काम हे उरलेलं आहे. म्हणजे इथे लिहितोय मी उर्वरित काम, उर्वरित काम. येईल लक्षात. आता हे उर्वरित जे काम आहे बीचं, कोण येऊन करणार आहे, सी येऊन करणार आहे, क येऊन करणार आहे. पाहू आता काय करता येईल. बरोबर, हा सी बरोबर काय करता येईल आपल्याला, 9/40 हे काम उरलेलं आहे. आता सी येतोय, म्हणजे सी किती आहे, 60. या ठिकाणी याला गुणून टाकू, बस झालाय. येईल लक्षात. पहा कितीने भाग जाईल, लक्ष द्या. 0 0 कटला. ठीक आहे. परत या दोनने याला भागतोय. पहा, बे दुने 4, बे त्रिक 6. मला सांगा, याला आणि याला भाग जातो का कोणत्या संख्येला, नाही. मग काय करता येईल, 9 त्रिक 27, 27 भागेला 2 करू आपण. पहा, लक्ष द्या. काय कर, 9 त्रिक हा 27 आणि 27 भागेला जर 2 केलं तर उत्तर किती हे पाहू आपण. बाजूला घेऊन सोडून घेऊ वाटल्यास. पहा, 27 भागाकारात 2. ठीक आहे. बे एक बे, हा पूर्ण भाग गेला, काहीच नाही राहिला, 0. हा 7 इथे घेतोय. परत बे त्रिक 6 किती राहिला, 1 एक्स्ट्रा 0 घेतोय पॉईंट. आणि बे पंच 10. याचा अर्थ किती दिवस लागेल, किती दिवस लागेल त्याला, 13.5 म्हणजे 13.5 दिवस लागेल. पहा, या ठिकाणी लिहून घेतोय मी 13.5 दिवसात काम पूर्ण करेल, पूर्ण करेल. कोण करेल, सी. सी म्हणजे क. दिवसात काम पूर्ण करेल. येईल लक्षात. पहा, त्याच पद्धतीने सोडवलं आहे गणिताला, काही वेगळं केलं नाही आहे मी. एचं काम
त्याने उर्वरित काम इथे घ्यायचं, बचं काम, त्यानंतर बचं काम किती आहे उरलेलं 9/40, 9/40ला कोण येऊन काम करणार आहे सीचा आहे 60. बस हे सोडून घेतल्यानंतर उत्तर मिळते 13.5 दिवसात. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचा एक वेगळा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 22 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलाय, ए हा एक काम 12 दिवसात, बी हा एक काम 24 दिवसात पूर्ण करतो. एने काम सुरू केल्यानंतर 6 दिवसांनी बीने त्याच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली, तर उरलेले काम दोघे एकत्रितरित्या किती दिवसात पूर्ण करेल. जे उर्वरित काम आहे एकत्रितरित्या दोघं जण किती दिवसात पूर्ण करेल. उर्वरित काम किती हे महत्त्वाचं आहे. पहिले काय उर्वरित काम, मग कारण यांनी काय म्हटलं पहा, उरलेले काम दोघे मिळून. मग उर्वरित काम किती आहे ते तर पाहून घ्यावं लागेल. पहा लक्ष द्या, कामाला सुरुवात कोण केली आहे पहा. एने काम सुरू केल्यानंतर 6 दिवसांनी बी त्याला येऊन मिळाला. म्हणजे एने 6 दिवस एकट्यानंच काम केलं आहे ना. एने 6 दिवस एकट्यानंच काम केलं, याचा अर्थ असा होतो कारण 6 दिवसानंतर बी त्याला येऊन मिळाला आहे. त्याच्यासोबत बी किती दिवसानंतर आला आहे, 6 दिवसानंतर आला. म्हणजे 6 दिवस काम एने एकट्यानं केलं आहे. पहा ए हा एक काम 12 दिवसात. आता मला सांगा एच्या कामाची स्पीड आहे किती 12, या ठिकाणी लिहितो 12, आणि बी आहे किती 24. ओके. आता पहा एने किती दिवस काम केलं आहे, 6 दिवस एकट्यानं काम केलं. ए लक्षात घ्या, ए याने 6 दिवस काम केलं 12 पैकी. येईल लक्षात. मग मला सांगा एने 12 पैकी 6 दिवस काम केलं, एचं काम उरलेलं किती असेल. पहा एचं काम उरलेलं कसं काढता येईल तुम्हाला, या 12मधून 6 मायनस केले, परत 6/12 राहिले. येत्या लक्षात. 6मधून म्हणजे 12मधून 6 काम केल्यानंतर एने किती काम राहिला, 6/12 राहिले. येईल लक्षात. हे कोणाचं काम आहे, हे उर्वरित काम आहे. कोणाचं उर्वरित काम, हे एचं उर्वरित काम. ओके, एचं हे उर्वरित काम आहे. यांनी काय म्हटलं आहे, त्याच्यानंतर हे जे उरलेलं काम आहे, हे उरलेलं काम कोण येऊन करणार आहे, ए आणि बी एकत्रितरित्या करणार आहे. दोघंही एकत्रितरित्या करणार आहे. मग मला सांगा दोघांच्या कामाची स्पीड किती आहे ते पहिले काढून घ्यायला लागेल. येईल लक्षात. याची एची आणि बीला जर दोघं एकत्रितरित्या काम करेल तर किती दिवसात काम पूर्ण होईल हे पाहून घेऊ पहिले. आता पहा ए आणि बीच्या कामाची स्पीड काढण्यासाठी काय करायचं, तर लक्ष द्या. हा ए अधिक बी बरोबर काय, लक्षात घ्या. हा एक काम 12 दिवसात करतो आहे, अधिक हा एक काम 24 दिवसात करतो आहे. हे दोघांच्या कामाची मी पहिले स्पीड काढून घेतो आहे. ठीक आहे. आणि उर्वरित काम हे सोडवायचं आहे, दोघांनाही मिळून सोडवायचं आहे ना. मग दोघांच्या कामाची स्पीड पहिले काढून घ्यावं लागेल आपल्याला. पहा लक्ष द्या, दोघांचं काम काय राहील पहा, हे सोडवायचं आपल्याला. काय करता येईल पहा, 24 × 24, अधिकचं चिन्ह आहे, अधिकचं चिन्ह वापरा. 12 × 12. ठीक आहे. आणि छेदामध्ये काय 12 × 24, हा 12 × 24. ओके. चला परत इकडे हा काय 24 आणि 12 हे झाले आपले किती 36. छेदामध्ये काय 12 × 24. तर लक्ष द्या, 12 × 12, 12 त्रिक 36, परत 3 × 3 आणि 3 × 8 24. याचा अर्थ हे राहिलं आपलं 1/8. येईल लक्षात. आता हे जे 1/8 आहे हे काय आहे, तर या दोघांच्याही कामाची स्पीड आहे. दोघंही एकत्रितरित्या जर सोडत असेल तर किती सोडवते, 1/8 दिवसात सोडवते. येईल लक्षात. मग 1/8 म्हणजेच काय, तर हे 8 आपण असं लिहू शकतो. येईल लक्षात. कारण अंशात छेदाचा अंश आपण करतोय ना. यांनी आपल्याला काय दिलं होतं 12 आणि 24, आपण काय घेतलं 1/12 1/24 घेतलं. म्हणजे अंशात छेदाचा अंश इथे करून टाका. म्हणजे हे दोघंही जर मिळले एकत्रितरित्या काम केलं तर 8 दिवसात ते काम पूर्ण करेल. आता पहा उर्वरित काम कोणतं होतं 6/12. हे काम कोणाला सोडवायचं, या दोघांना मिळून सोडवायचं आहे. पहा लक्ष द्या. आता काय होईल पहा, आता दोघांचे काम म्हणजे काय, उरलेलं काम आहे 6/12 आणि हे कोण सोडवणार आहे, तर हे दोघंही मिळून सोडवणार आहे. म्हणजे गुन्हेला किती 8. बस झालं. हे सोडवलं का उत्तर मिळते पहा. 6 × 6, 6 × 12, 2 × 2 आणि 2 × 8. याचा अर्थ आपलं उत्तर काय लिहिलं 4. येईल लक्षात. मग प्रश्न काय, दोघे एकत्रितरित्या किती दिवसात काम पूर्ण करेल, तर 4 दिवसात करेल. 4 दिवसात पूर्ण करेल. येईल लक्षात. अतिशय सोपी गणित आहे, काही कठीण समजून घेऊ नका. परत एकदा व्यवस्थित सांगतोय, लक्षात घ्या. ए हा 12 दिवसात काम करतो, बी हा 24 दिवसात. ठीक आहे. आता एचं काम सुरुवातीला काबर काढून घेतलं, कारण यांनी काय म्हटलं आहेत पहा, सुरू केल्यानंतर 6 दिवसांनी बी त्याच्यासोबत आला. म्हणजेच काय 6
ए 6 दिवसानंतर बी त्याच्यासोबत आला म्हणजे एने 6 दिवस काम केलं. मग एचं 6 दिवसाचं काम पहिले काढून घ्यावं लागेल ना आपल्याला. मग एचं 6 दिवसाचं काम काढलं. मग एने उरलेलं काम किती ठेवलं? 12 पैकी 6 काम केलं, 6/12 परत उरलं. हे काम आहे उर्वरित कोणाचं? एचं. हे काम आपण असंच ठेवू, कारण हे जे काम आहे कोण करणार आहे? उरलेलं काम ए आणि बी आता दोघं एकत्रितरित्या करणार आहे. पहा, उरलेलं काम म्हटलंय त्याच्यासोबत काम करण्यास सुरुवात करतो. तर उरलेले काम बघा, उरलेले काम दोघे, हे उरलेले काम काय? दोघे. मग दोघे म्हटलं म्हणून या कामाला जे उरलेलं काम आहे हे इथं ठेवलं मी आणि दोघांच्या कामाची पहिले स्पीड काढून घेतली. किती आहे? 8. दोघं जर एकत्रितरित्या जर भिडले कामावर तर काय होईल? 8 दिवसात पूर्ण करते. मग हे उरलेलं काम जे होतं याला गुणिला मी 8 केलं आणि हे सोडवल्यानंतर उत्तर निघालं फक्त 4 दिवस. पहा, जे उरलेलं काम आहे ए आणि बी मिळून 4 दिवसात पूर्ण करते. येईल लक्षात? चला व्यवस्थित लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक गणित बघू आता आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 22, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. ए हा एक काम 40 दिवसात, बी हा एक काम 60 दिवसात पूर्ण करतो. एने एक काम सुरू केल्यानंतर 10 दिवसांनी बीने त्याच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली. 10 दिवसानंतर बी आला, ठीक आहे ना, सुरुवात केली. तर उरलेले काम दोघे एकत्रितरित्या किती दिवसात पूर्ण करेल? परत तोच प्रश्न आहे, दोघांनाही एकत्रितरित्या कामावर लावायचं आहे. ठीक आहे. सुरुवातीला कोण काम करत आहे? एने किती दिवस काम केलं? 10. त्याच्यानंतर बी 10 दिवसानंतर येऊन मिळाला. मग एचं काम आणि बीचं काम आपण काढून घेऊ. पहा, लक्ष द्या. हा ए आणि हा बी. ए हा 40 दिवस आणि बी हा 60 दिवसात काम पूर्ण करतो. ए हा कामाला सुरुवात करतो म्हणजेच काय? बी त्याला 10 दिवसानंतर येऊन मिळतो म्हणजे एने 10 दिवस काम केलेलं असलं पाहिजे. मग पहा, ए बरोबर काय? 10 दिवस काम केलं आहे एने कितीपैकी? 40 पैकी. आता मला सांगा उरलेलं काम किती? मग हे 40 पैकी 10 केलं, उरलेलं काम आहे 30/40. कोणाचं उर्वरित काम आहे? एचं उर्वरित काम. ओके, ठीक आहे ना. आता पहा, हे उरलेलं काम कोण येऊन सोडणार आहे? दोघे एकत्रितरित्या सोडणार आहे. मग दोघांची स्पीड पाहिजे आता आपल्याला कामाची, ए आणि बीची. उरलेलं काम पहा, बीने त्याच्यासोबत काम करण्यास सुरुवात करतो. तर उरलेले काम जे हे उरलेलं काम आहे ना, उर्वरित काम, हे उरलेले काम दोघे एकत्रितरित्या म्हणजे दोघांच्या कामाची स्पीड काढून या दोघांच्या म्हणजे यांची बेरीज करून टाकू. पहा, मी काढतोय आता ए अधिक बी या दोघांच्या कामाची स्पीड. ओके, काय होईल पहा, हा लिहितोय 1/40 आणि हा बेरीज करतोय दोघा एकत्रितरित्या 1/60. ओके, चला हे सोडून घेऊ आता आपण. पहा, लक्ष द्या. 60 एक हा 60, अधिकचं चिन्ह 40 एक 40. याच्यासाठी तिरपा गुणाकार करावा लागतो. तिरपा गुणाकार करत आहे. छेदामध्ये 40×60 हा 40×60 येईल लक्षात. बरोबर, हे किती झाले? 60 आणि 40 हे झाले आपले 100 आणि छेदामध्ये परत 40×60. ओके, पहा 0 0 0 0 कटला. याचा अर्थ आपल्या इथे राहिला 1 किती? 6 चौक 24. 1/24 याचाच अर्थ काय? तर 24. अंशाचा छेदाचा अंश करून टाका, काय राहते? 24. म्हणजे ए आणि बी दोघंही कामं जर एकत्रितरित्या करत असेल तर ते काम 24 दिवसात ते पूर्ण करतात. येईल लक्षात. आता काय होईल पहा, लक्ष द्या थोडं. आता उर्वरित काम, हे जे उरलेलं काम आहे कोण येऊन करणार आहे? हे दोघंही करणार आहे एकत्रितरित्या. ओके, मग हे जे काम आहे कोण करणार आहे? पहा, हे 30/40. ओके, आता हे जे काम आहे उर्वरित जे काम आहे कोण करणार आहे? तर ए आणि बी मिळून करणार आहे. मग ए आणि बी किती आहे? 24. मग या ठिकाणी गुणिला करून टाकतोय मी 24. ओके, पहा 0 0 कटला. 4 1 4 4 सक 24 येईल लक्षात. 4 1 4 4 सक 24 आणि हे किती गुणाकार? 6 3 18 पोच झालाय 18. हे 18 काय राहील? 18 दिवसात ते दोघे एकत्रितरित्या काम पूर्ण करेल म्हणजे 18 दिवसात काम पूर्ण करेल. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला उत्तर मिळते. येईल लक्षात. यापूर्वीचं गणित आणि हे गणित व्यवस्थित सोडून पहा जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीची गणिते चुकले नाही पाहिजे तुमचे. ठीक आहे, तर पहा परत एकदा सांगतोय, ए आणि बी. ठीक आहे, एने 10 दिवस काम केलं म्हणजे 10 दिवसानंतर बी येऊन भेटला म्हणजेच काय? एने 10 दिवस काम केलं. एचं उर्वरित काम किती आहे तुमचं? 30/40 हे उर्वरित काम. 30/40 उर्वरित काम ए आणि बी सोडवणार आहे. मग ए आणि बीची स्पीड काढून घेतली आपण, किती निघाली? ते 24. मग उर्वरित काम इथे लिहून घेतलं आणि ए आणि बीची स्पीड किती आहे? 24. 24ला गुणून टाकलं, बस झालं आहे. हे सोडवल्यानंतर उत्तर मिळालं तुम्हाला 18 दिवस. 18 दिवसात काम पूर्ण करेल. ओके, चला व्यवस्थित लिहून टाका. यानंतरचा एक वेगळा प्रकार बघू आता आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर हा 23, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलं आहे?
अनिल हा एक काम रोज 3 तास करून 4 दिवसात पूर्ण करतो. 3 तास रोज करतो, 4 दिवसात पूर्ण करतो. ठीक आहे. तर सुनील हा एक काम रोज 4 तास करून 6 दिवसात पूर्ण करतो. म्हणजे रोजचे 4 तास काम करतो, 6 दिवसात तो हे काम आपलं संपवितो. अनिल व सुनील रोज एकत्रितरित्या 2 तास काम करीत असेल तर ते काम किती दिवसात पूर्ण करेल. आता दोघांना एकत्रितरित्या फक्त 2च तास काम केलं समजा तर किती दिवसात काम पूर्ण करेल असं ते म्हणत आहे. पहा, लक्ष द्या काय करून घेतोय. हा पहिला आहे अनिल. अनिल. ओके. अनिल काय करतोय पहा, 3 तास काम करून 4 दिवसात. 3 तास काम करून 4 दिवसात म्हणजे 3 चोक 12 तास तो काम करतोय पूर्ण. हे लक्षात. 4 दिवस, रोजचे किती तास, 3 तास, 3 चोक 12 तास. आणि अनिल नंतर कोण, सुनील. हा सुनील काय करतोय पहा, सुनील हा 4 तास काम करून 6 दिवसात. 4 तास काम करतोय तो किती दिवस, 6 दिवस. 6 चोक 24 किंवा 4 सक 24. येईल लक्षात. आता पहा, अनिल हा 12 तास काम करतोय, सुनील हा 24 तास काम करतोय. हे आलं लक्षात. ठीक आहे. आता दोघांना एकत्रितरित्या लावू आपण कामावर. ठीक आहे. पहा, लक्ष द्या. अनिल आणि सुनील. अनिल किती दिवसात, 1/12 आणि सुनील किती दिवसात आहे तर ते आहे 1/24. येईल लक्षात. दोघे एकत्रितरित्या जर कामावर आले समजा तर किती दिवसात काम पूर्ण होईल. कारण त्यांनी काय म्हटलं, दोघांनी एकत्रितरित्या 2 तास काम केले. मग पहिले एकत्रितरित्या आला त्याच्या कामाची स्पीड तर काढून घेऊ, मग पाहू बाकीचं. पहा, लक्ष द्या. हे सोडून घेण्यासाठी काय करता येईल आपल्याला, 24 × 24 अधिक 12 × 12 आणि छेदामध्ये काय 12 × 24. हे बघा 12 × 24. परत हे सोडून घेतोय. पहा, लक्ष द्या. 24 आणि 12 हे झाले 36 आणि छेदामध्ये काय 12 × परत 24. 12 × 12 12 त्रिक 36, 3 × 3 आणि 3 × 8 24. याचा अर्थ हा 1/8. 1/8 म्हणजेच काय तर 8. अंशात छेदाचा अंश करा 8. हे 8 काय आहे तर दोघंही एकत्रितरित्या काम करेल. काय, ए आणि बी म्हणजे अनिल आणि सुनील म्हणू आपण. हे अनिल आणि काय सुनील हे दोघंही एकत्रितरित्या काम करेल किती, 8 दिवसात. आता पहा, एकत्रितरित्या 8 दिवसात नाही 8 तासात हे काय निघत आहे, पूर्ण हे तास निघत आहे आपले. हे काय तास, 8 तासात काम करते. 8 तासात येईल लक्षात. पण यांनी काय म्हटलं आहे पहा, तर एकत्रितरित्या 2च तास काम करत असेल रोज. पहा, अनिल व सुनील रोज एकत्रितरित्या 2 तास काम करत असेल. बघ, रोजचे 2च तास काम करता येतो. 8 तास काम जर केलं तर पूर्ण काम संपते. ठीक आहे ना. मग मला सांगा काय करता येईल आपल्याला. पहा, म्हणून 8 तास काम केलं तर पूर्ण संपते, पण ते पूर्ण काम करत नाही. ते रोज फक्त 2च तास काम करत आहे. येईल लक्षात. म्हणजे पहा, 8ला जर 2ने भागलं तर काय होईल, 2 चोक 8. याचा अर्थ इथे लिहितो 4. मग त्यांना 4 दिवस लागेल. 4 दिवस लागेल. लक्षात आला काय केलं आपण. हे काय दोघांना एकत्रित्या काम केलं 8 तासात. जर दोघंही कामावर एकत्रित्या लागले तर 8 तासात काम संपवते, काही अडचण नाही. पण त्यांना रोजचा 8 तास नाही करायचं आहे. काय करायचं, फक्त 2च तास करायचं आहे. मग 8 तासात काम पूर्ण करतोय ते. 2 तास जर रोजच केलं तर किती दिवस लागेल त्याला, 4 दिवस लागेल ते पूर्ण काम संपण्यासाठी. यांनी काय म्हटलं होतं पहा, तर ते काम किती दिवसात पूर्ण करेल म्हणजेच काय 4 दिवसात पूर्ण करेल. किती दिवसात, 4 दिवसात. येईल लक्षात. चला व्यवस्थित परत एकदा सांगतोय पहा. अनिल 12 तासात, हे गुणाकार करून घ्या. सुनील 24 तासात. येईल लक्षात. त्यानंतर दोघांना एकत्रित्या कामावर लावलं किती, 8 तासात ते पूर्ण काम संपवून टाकते. हे तास आहे. हे जर दिवस असेल तर हे दिवसच राहील. लक्षात घ्या. हे तास आहे म्हणून उत्तर आहे आपलं तासातच मिळते. तासात. येईल लक्षात. त्यानंतर आता पहा, आता 8 तासात दोघं एकत्रितरित्या काम करते, पण त्यांना 8 तास नाही करायचं आहे. त्यांना रोज हे 2च तास येऊन करायचं आहे. बस झालं. मग 8 तासाचं काम रोज 2च तास केलं त्याने, ते 4 दिवस त्यांना लागणार आहे. बस झालं. हे भागून टाकायचं. येईल लक्षात. याच पद्धतीचं परत एक गणित बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर हा 23 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलं आहे पहा, अजय हा एक काम रोज 4 तास करून 5 दिवसात पूर्ण करतो. तर विजय हा एक काम रोज 6 तास करून 5 दिवसात पूर्ण करतो. अजय व विजय रोज एकत्रितरित्या 3 तास काम करत असेल तर ते काम किती दिवसात पूर्ण करेल. दोघं एकत्रितरित्या काम जर 3 तास करत आहे, काय की 3 तास. ठीक आहे ना. आता पहा, याच पद्धतीने आपण याला सोडून घेऊ. पहा, अजय एकूण किती तास काम करतोय आणि विजय किती तास. अजय हा 4 तास रोज काम करतो 5 दिवस, म्हणजे 4 तास काम करतो 5 दिवस. 4 × 5 = 20. हे 20 तास त्यांनी काम केलं आहे. तास आहे हे 20 तास. त्यानंतर विजय काय करतोय पहा,
हा विजय काय करतो आहे, 6 तास काम करून 5 दिवसात, 6 तास काम करून 5 दिवसात, 6 पंच किती 30, हा 30 तास काम करतो आहे. हे लक्षात पहा, 4 पंच 20 आणि 6 पंच 30. अजय हा 20 तास काम करतो आहे आणि विजय हा 30 तास काम करतो आहे. दोघांना एकत्रितरित्या कामावर लावलं किती तासात काम पूर्ण करेल हे पाहू आता आपण, कारण एकत्रितरित्या पाहिजे आपल्याला, ठीक आहे ना दोघांचे. पहा आता अजय आणि हा कोण विजय, ठीक आहे, दोघांचे एकत्रितरित्या काढून घेऊ. हा काय 1/20 करतोय आणि याला काय 1/30, दोघांचं एकत्रितरित्या काम काढतोय. पहा लक्ष द्या, 30 1 30, तिरपा गुणाकार, 20 1 20 आणि छेदामध्ये काय गुणाकार करू शकता डायरेक्ट किंवा गुणाकारात चिन्ह लिहा आणि लिहून टाका अंक, 20 गुणिला तो 30, ठीक आहे. चला बरोबर, 30 आणि 20 हे झाले 50, छेदामध्ये काय तर 20 गुणिला हे 30. ओके, चला भाग जातो आहे का पहा, हा 0 0 कटला, 5 1 5 5 सक 30, काय काय राहिला पहा इथे लिहून घेतो आहे. वर काहीच नाही राहिला म्हणजे 1 आणि छेदामध्ये काय राहिला 6 दुणे, बघा 6 दुणे 12, 1/12. याचाच अर्थ आपलं उत्तर काय हे 12. अंशाचं छेद छेदाचा अंश करून टाकायचा, ठीक आहे. किती राहिला 12, म्हणजे दोघं एकत्रितरित्या किती तासात काम करतात, 12 तासात. किती तासात काम करतात दोघं एकत्रितरित्या, हे 12 तासात काम करतात. हे लक्षात. त्यानंतर काय म्हटलं आहे त्यांनी पहा, तर त्या दोघं एकत्रितरित्या 3 तास काम करत असेल रोज. पहा अजय आणि विजय रोज एकत्रितरित्या 3 तास काम करत असेल तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल. यांना किती तास, 12 तास काम केलं तर पूर्ण होते. मग पहा काय करायचं नेमकं, हे 12 म्हणून काय करायचं आहे, 12 भागेला काय करायचं 3, कारण त्यांनी 12 तास काम केलं तर पूर्ण होईल, पण त्यांना काम 12 तास नाही करायचं आहे, रोजचं 3 तास करायचं आहे. मग 12 तासाचं काम 3 तास केलं तर किती दिवस लागेल. मग पहा 12 गुणिला 3 म्हणजे 3 चौक 12, परत याला किती दिवस लागेल, 4 दिवसात काम पूर्ण होईल. काम पूर्ण होईल, येईल लक्षात. चला हे व्यवस्थित लिहून टाका आणि वारंवार पहा, जेणेकरून तुमच्या व्यवस्थित असं लक्षात येईल लक्षात. त्याच पद्धतीने गणित सोडवलं, याच्या पूर्वीचं गणित आणि हे गणित सारखं आहे, व्यवस्थित लक्ष देऊन काळजीपूर्वक हे सोडून पहा, येईल लक्षात. चला त्यानंतरचा एक नवीन प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 24, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे, हा ए हा बीच्या तिप्पट वेगाने काम करतो. जर बी हा एक काम 90 दिवसात करत असेल तर ए व बी एकत्रितरित्या किती दिवसात काम पूर्ण करेल. ए व बी एकत्रितरित्या, दोघांना एकत्रितरित्या म्हटलं आहे, किती दिवसात काम पूर्ण करेल. सुरुवातीला म्हटलं आहे ए हा बीच्या तिप्पट वेगाने काम करतो. कोणाच्या कामाची स्पीड जास्त आहे, ए हा बीच्या, म्हणजे बीपेक्षा एच्या कामाची स्पीड जास्त आहे. वेग, स्पीड, वेग येत्या लक्षात तुमच्या. म्हणजे आपली जर गाडी जर स्पीडनं जात असेल तर कमी वेळात पोहोचू ना. ज्याची स्पीड कामाची जास्त आहे तो कमी वेळामध्ये काम पूर्ण करेल, हे लक्षात असू द्या. आता पहा हे ए आणि बी, याच्यापैकी त्यांनी बीचं काम दिलं. बी हा एक काम 90 दिवसात करतो, ठीक आहे. आता मला एक सांगा, एच्या कामाची स्पीड बीपेक्षा जास्त आहे. पहा ए हा बीच्या तिप्पट वेगाने काम करतो. याचा वेग जास्त आहे कामाचा, म्हणजे हा किती दिवसात काम करेल. इथे 270 9 त्रिक 27 असं 270 घेऊ नका, चुकल ते, याच्या तिप्पट हे करू नका. याच्या कामाची स्पीड जास्त आहे म्हणजे हा कमी दिवसात काम पूर्ण करेल. याचा अर्थ हा जर तिप्पट काम करत असेल तर याला 3 ने भागा, 3 त्रिक 9, जर 90ला 3 ने जर भागलं तुमचं उत्तर येते 30. हे 30 आहे याची स्पीड, लक्षात आलं. याला जर 90 दिवस लागत असेल ते काम हा ए 30 दिवसात संपून टाकतो, कारण याच्या कामाची स्पीड जास्त आहे. हे काढणं गरजेचं आहे, बाकी गणित काहीच नाही हे, ठीक आहे ना. हे काढणं गरजेचं आहे. आता पहा लक्षात घ्या काय म्हटलं आहे, ए व बी एकत्रित्या किती दिवसात काम पूर्ण करेल. बस झालं, दोघांची बेरीज करायची. आता आपल्याला संपलं गणित. पहा दोघांना एकत्रित्या 1/30 अधिक 1 काय हा 90, बस झालं. हे सोडवलं की उत्तर मिळते. पहा 90 1 90 अधिक 30 1 30, तिरपा गुणाकार करतोय हा. 90 गुणिला 30 लिहून टाका असंच, 30 गुणिला हा 90. ओके, परत त्यानंतर हा 30 आणि 90 आणि 30 हे किती झाले, हे झाले 120 आणि छेदामध्ये काय हा 30 गुणिला 90, हे सोडून घ्यायचं आहे आपल्याला. पहा काय कटला, हा 0 0 कटला, 3 1 3, 3 चौक 12. या 4 ने 90ला भाग जातो का, तर पहा अर्धे अर्धे करू आपण. याच्या नेहमी किती 2 आणि याच्या नेहमी किती 45. आता भाग जातो का पहा बरं, नाही जाणार. असंच उत्तर ठेवून देऊ आपण. पहा लक्ष द्या, बरोबर हा 2/45 हे झाला आपलं उत्तर, येईल लक्षात. म्हणजे काय,
तर ते किती दिवसात काम पूर्ण करेल. आता हे काढायचं असेल तरी तुम्ही काढू शकता, हे पॉईंटमध्ये उत्तर मिळते. मग याला पॉईंटमध्ये उत्तर काढण्यासाठी नेमकं काय करायचं, अंशात छेद छेदाचा अंश असंही उत्तर येऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाही. छेदाचा अंश आणि अंशाचा छेद करून घेऊ, म्हणजेच काय होईल हे पहा, 45/2 हे करून घेतो आहे मी. येईल लक्षात. आता भाग जाईल का, पॉईंटमध्ये उत्तर मिळते. मी पहिले सांगितलं आहे पहा, या 45ला कितीने भागायचं आहे, 2ने. 45च्या निम्मे किती, 22.5. डायरेक्टच तोंडीच उत्तर मिळते. तरी 2×4 किती राहिला, 0. हा घेतो आहे 5. परत 2×4, 5मधून 4 गेले, 1 राहिला, एक्स्ट्रा 0 घेतला, पॉईंट दिला. आणि 2×5 किती, 10. म्हणजे आपलं उत्तर काय ते 22.5. तुम्ही डायरेक्ट इथे उत्तर लिहू शकता. काय लिहू शकता, हे 22.5. हे काय 22.5 किती दिवसात पूर्ण करेल, तर 22.5 दिवसात पूर्ण करेल. दिवसात पूर्ण करेल. येईल लक्षात तुमच्या. चला व्यवस्थित लिहून टाका. काय करायचं, हे स्पीड महत्त्वाचे आहे, हे व्यवस्थित करा. मग हे काय बेरीजच करायचं काम आहे तुम्हाला. ठीक आहे, चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचा परत एक गणित बघू आता आपण. लक्ष द्या, प्रकार नंबर हा 24 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. ए हा बीच्या दुप्पट वेगाने काम करतो. जर बी हा एक काम 30 दिवसात करत असेल तर ए व बी एकत्रितरित्या किती दिवसात काम पूर्ण करेल. त्याच पद्धतीचं गणित आहे. पहा काय करता येईल आपल्याला. ए आणि बी, कोणाच्या कामाची स्पीड जास्त आहे, एच्या. ए हा बीच्या दुप्पट, या ठिकाणी दुप्पट म्हटलं आहे. मग बी हा दिला, पहा बी हा एक काम 30 दिवसात. हा जर 30 दिवसात करत असेल तर ए याच्यापेक्षा याच्या कामाची स्पीड दुप्पट आहे. म्हणजे याला 2ने भागून टाका. 30ला जर 2ने भागलं किती राहते, 15. 15 2 30, हे काढून टाका, बस झालं आहे. येईल लक्षात. एच्या कामाची स्पीड 15 आहे आणि बीच्या कामाची स्पीड किती आहे, 30. आता दोघांना एकत्रितरित्या बघा, एकत्रितरित्या काय करता येईल पहा, 1/15 अधिक 1/30, बस झाला आहे. हे सोडून घेऊ आपण, तिरपा गुणाकार करून घेऊ. 30×1 30 अधिक 15×1 15 आणि छेदामध्ये काय 15×30, हे 15×30, बस झालं आहे. काय करता येईल पहा, 30 आणि हे 15 हे दोन्ही मिळवले तर काय होते, हे दोन्ही मिळवले तर होते 45. 45 छेद किती, 45/30 × 15 किंवा 15×30 करा इथे, 15×30. येईल लक्षात, बस झाला आहे. भाग जातो पहा, 15×1 15, 15×3 45, हा सरळ भाग जातो आहे. मग हे उत्तर असं लिहिण्यापेक्षा काय डायरेक्ट आपण चेंज केलं तरी चालते. अंशाचा छेद छेदाचा अंश असं केलं तरी चालते. तरी इथेच सोडून घेऊ पहा, 3×1 आणि 3×1 म्हणजे उत्तर काय राहिलं, 1/10. मग 1/10ला आपण कसं लिहितो आहे, छेदाचा अंश अंशात छेद, म्हणजे उत्तर काय तुमचं 10 दिवसात एकत्रितरित्या काम पूर्ण करतात दोघं ए आणि बी. 10 दिवसात पूर्ण करतात. कोण पूर्ण करतात, ए आणि बी पूर्ण करतात, हा लक्षात घ्या. ठीक आहे, चला हे व्यवस्थित सोडून टाका. हे काही नाही, हे तुम्हाला सोडवता याची काही अडचण नाही आहे. अडचण इथली आहे, हे व्यवस्थित पाहत चला. ठीक आहे, चला त्यानंतरचा एक नवीन प्रकार बघू आता आपण. लक्ष द्या, प्रकार नंबर हा 25 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलं आहे पहा, ए हा बीच्या दुप्पट वेगाने काम करतो व सी हा दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतो. जर ए हा एक काम 15 दिवसात करत असेल तर तिघे मिळून ते काम एकत्रितरित्या किती दिवसात पूर्ण करेल. एकत्रितरित्या किती दिवसात पूर्ण करेल. काय काय म्हटलं ते पाहून घेऊ. पहा सुरुवातीला, ए हा बीच्या दुप्पट वेगाने काम करतो. पण काम कोणात दिलं, ए हा एक काम 15 दिवसात, एचं काम दिलं आहे, हा ए 15 दिवसात. बी म्हटलं तर काय, तर पहा ए हा बीच्या दुप्पट वेगाने काम करतो. हा दुप्पट वेग, याचा वेग जास्त आहे. याचा अर्थ हा 15 दिवसात करत असेल तर याला 30 दिवस लागेल. येईल लक्षात. म्हणजे बी पेक्षा ए हा दुप्पट वेग, ए हा बीच्या दुप्पट वेगाने, ए जो हा ए आहे हा बीच्या दुप्पट वेगाने, याचा दुप्पट वेग आहे, स्पीड याची जास्त आहे. मग ह्या कमी दिवसात हा याच्या जास्त दिवसात करेल, म्हणून याच्या दुप्पट केलं याला आपण. येईल लक्षात. आता पहा, सी हा दोघांच्या एकत्रित कामं इतके काम करतो. मग दोघांच्या एकत्रित कामं इतके काम म्हणजे काय, या दोघांचं एकत्रित काम हे सी करेल. मग आपण अशी मांडणी करून घेऊ शकतो. पहा या ठिकाणी याला 15 असं 1/15 करतो आहे. ए म्हणजे 1/15 आणि बी म्हणजे काय 1/30. आणि या दोघांच्या कामा इतकं काम, दोघांचं एकत्रित कामा इतके काम कोण करतो, सी करतो. मग या दोघांची बेरीज करून इथं लिहिण्यापेक्षा या दोघांनाही इथं ठेवून देऊ. येईल लक्षात. या दोघांच्या एकत्रित कामे इतके काम कोण करतो, सी करतो. मग पहा 1/15 आणि अधिक 1/30 मी असं केलं. येईल लक्षात. हे सीचं काम बघा, एचं काम 1/15, बीचं काम 1/30 आणि सीचं काम 1/15 अधिक 1/30. लक्षात आलं. हा एचं, बीचं आणि हे सीचं. आता या तिघांना एकत्रितरित्या काम करायचं आहे. तिघांना म्हणजे तिघांची बेरीज करायची आपल्याला. 1
हा दुसरा आणि हा तिसरा, तिघांची बेरीज करायची. पहा काय म्हटलं आहे तिने, मिळून काय म्हटलं आहे पहा, असेल तर तिघे मिळून ते काम एकत्रितरित्या किती दिवसात पूर्ण करेल. आता तिघांना एकत्रितरित्या, आणि सीचं काय म्हटलं होतं हे लक्षात घ्या, सी हा दोघांच्या एकत्रित कामा इतके, म्हणून दोघांच्या एकत्रित कामा इतके सी करत आहे. आता फायनल करायचं आपल्याला काय, तिघांना एकत्र बेरीज करून टाकू. पहा लक्षात घ्या, हा पहिला कोण ए 1/15, दुसरा कोण बी 1/30 आणि तिसरा कोण, तिसरा म्हणजे हा दोन्ही लिहा लागणे या ठिकाणी काय, तर 1/15 अधिक 1/30. आता हे पहिले सोडून घेऊ नका, नाहीतर मग तुम्ही हे सोडून घ्याल ना, एक लिहाल, सोडून जर घेतलं तर कदाचित 1/8 मिळते. 1/8 इथे लिहिलं तरी उत्तर तेच मिळते. मग कशाला 1/8 काढता, हे कशाला सोडून घेता, डायरेक्ट हे दोघं इथे लिहून टाका, झालाय. हा ए, हा बी आणि हे सी. आता पाहून घेऊया, याचा लसावी काढून आपल्याला बेरीज करता येईल. पहा लक्ष द्या, बरोबर काय, तर यांचा लसावी काढून घेऊ. लसावी कसा काढायचा शॉर्टकटमध्ये सांगतोय. पहा याच्यातला सर्वात मोठा अंक कोणता, 30. हा इथे 30 लिहा. या 30ला 30ने भाग जातो, ठीक आहे, 15ने जातो, परत 30ने जातो आणि 15ने जातो, म्हणजे लसावीच 30 आहे यांचा. काय, लसावीच 30 आहे. मग लसावी असा 30 लिहून टाका, येईल लक्षात. आता काय होईल पहा, 15ला कितीने गुणलं तर 30 येईल, 15 दुने 30, मग 15 दुने 30, ठीक आहे. परत 30 एक 30, 15 दुने 30 आणि 30 एक 30. लक्षात आलं तुमच्या. आता काय करायचं आहे, यांची बेरीज बघा, हा बेरीज, हे बेरजेच चिन्ह आहे आणि हे बेरजेच चिन्ह आहे, येईल लक्षात. आता काय करता येईल पहा, बरोबर यांची बेरीज करून घेऊ. हे किती, 2 आणि 1 3, 3 आणि 2 5 आणि 1 6, हे झाले आपले 6/30. हे झालं आपलं उत्तर. मग याला अंशात छेदाचा अंश करून घेतोय आपण, म्हणजे काय करता येईल पहा, 30/6. आणि हे किती उत्तर येते पहा, आता फायनल उत्तर मिळालं तुम्हाला, 6 1 6, 6 5 30, म्हणजे आपलं उत्तर किती मिळालं, हे 5. तिघही एकत्रितरित्या किती दिवसात काम करेल, तिघे एकत्रितरित्या 5 दिवसात काम पूर्ण करेल. दिवसात करेल, 5 दिवसात करेल. लक्षात आलं तुमच्या काय केलं मी, ठीक आहे ना. पहा हे एकाचं, हे दुसऱ्याचं, याच्यावरून याचंही काढलं आणि दोघांचं एकत्रितरित्या सीचं निघालं. या तिघांची बेरीज म्हटलंय, बस झालं, एकत्रितरित्या तिघांची बेरीज करून टाकलं किती, फक्त हे लक्षात घ्या, 30 मी लसावी काढला, लसावी काढा आणि यांची बेरीज करून टाका, बस झाला आहे. कशा पद्धतीने सोडवलं व्यवस्थित पहा, ठीक आहे. याचं उत्तर निघालं 5 दिवसात, ठीक आहे. यानंतरचं परत एक याच पद्धतीचं गणित बघू आता आपण. पहा लक्षात द्या, प्रकार नंबर हा 25 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. ए हा बीच्या दुप्पट वेगाने काम करतो व सी हा दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतो. जर ए हा एक काम 6 दिवसात करत असेल तर तिघे मिळून ते काम एकत्रितरित्या किती दिवसात पूर्ण करेल, तिघेही मिळून, ठीक आहे. बस त्याच पद्धतीचं गणित आहे, काही कठीण नाहीत. पहा ए बी सी, पहिले ए हा बी आणि हा सी. मला सांगा ए हा एक काम किती 6 दिवसात, हे 6 दिवस मी लिहून टाकतोय, किंवा 1/6 लिहितोय इथे, 1/6, ओके. त्यानंतर बी काय, तर पहा ए हा बीच्या दुप्पट वेगाने काम करतो. कोण, ए काम करतो बीच्या दुप्पट वेगाने, म्हणजे याच्या कामाची स्पीड जास्त आहे, याची कमी आहे. याची कमी आहे म्हणजे याला जास्त दिवस लागेल ना, याचे जास्त दिवस म्हणजे याच्या दुप्पट, किती 1/12 करा, बस झालं. हे एचं आणि हे बीचं. सीचं काय, दोघांच्या एकत्रित कामा इतके. पहा त्यानंतर म्हटलं आहे मिळून ते एक काम दोघांचे एकत्रित, हे बघा सी हा दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतो. म्हणजेच काय, तर ह्या दोघांना इथे लिहून टाकतोय. पहा 1/6 अधिक 1/12, बस झालं. हे सोडून इथं डायरेक्ट लिहू नका, हेच लिहून टाका जशात तसं. बस या सर्वांची आपल्याला काय करायची आता बेरीज. हा कोण, ए हा बी आणि हा सी. मग लिहून घेतो आहेत. पहा ए म्हणजे 1/6 अधिक बी म्हणजे 1/12, सी म्हणजे काय 1/6 अधिक 1/12. मला सांगा लसावी काय, तोंडी मिळते 12. पहा सर्वात मोठा अंक शोधायचा किती, 12. आता 12ने 12ला भाग जातो, 6ने जातो 12ला, 12ने जातो आणि परत 6ने जातो, म्हणजे आपला लसावी किती, हा मिळाला तुम्हाला 12. हां 6 दुणे 12, 12 1 12, परत 6 दुणे 12, 12 1 12, बस झालं. यांची बेरीज करतोय. पहा बेरीज बेरीज बेरीज, सांगा किती झाले. हे 3 आणि 3 6, 6/12. याला उलटं करून घेतो, अंशात छेदाचा अंश करून घेतो, म्हणजेच काय राहिलं हे 12/6. हे भागा, उत्तर मिळते तुम्हाला, बस झालं आहे. 6 1 6, 6 दुणे 12, म्हणजे उत्तर काय 2. फक्त 2 दिवसात. पहा एकत्रितरित्या किती दिवसात पूर्ण करेल, तर 2 दिवसात पूर्ण करेल, फक्त 2 दिवसात पूर्ण, येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका, समजून घ्या. यानंतरचा एक वेगळा प्रकार बघू आता आपण.